नमस्कार. आज 22/8/2024 आज घटप्रभा तालुका गोकाक जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक इथलं खिल्लार जनावरांचं प्रदर्शन आहे. आता 11 वाजलेत परंतु अजून पण इथं प्रदर्शनामध्ये एवढे जनावर आले नाहीत. फक्त 10-15 जनावर आलेले आहेत. दोन्ही साईडला मंडप मोकळा आहे. तर आपण जेवढे आलेले आहेत तेवढ्यांची माहिती घेऊया. कितने उम्र का है? हाँ कन्नड़ वयस वयास 10 ತಿಂಗಳು ಸರ್ 10 ತಿಂಗಳು ಹೆಸರು ಬಸಪ್ಪ ಈರಪ್ಪ ತಂಬಾಕು ಊರು ಊರ್ ಕುಳ್ಳಹಳ್ಳಿ तालुका ಬನ್ನಟ್ಟಿ ರಬಕೈ जिल्हा बेळगाव ಬಾಗಲಕೋಟ್ बागलकोट. मोबाईल नंबर ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಹೇಳಕ್ ಬರಲ್ಲ ಇಲ್ಲ ಐತಿ ಹೇಳಕ್ ಬರಲ್ಲ सांगता येत नाही. पाहू शकता ही कालवड आहे. जेवढी घेता येईल तेवढी माहिती घेतोय. त्यांनी नाव सांगितलंय, पत्ता सांगितला, मोबाईल नंबर सांगता येत नाही म्हणतायत. इथे कोसा खिल्लार गट वगैरे जवार खिल्लार म्हणजे गाजरा खिल्लार गट एक आहे. हा वय काय आहे याचं? 1.5 वर्ष. कुठल्या लाईनचं आहे? कन्नड कन्नड अस्की अस्की अप्पा धर्माना सिद्धनवर मालक मालक का मालक अप्पा तांदाचे नाव गाव जत जत. निम गांव क्या था तुम्हारा गांव है क्या? नहीं 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 जत जत अप्पा. हाँ उसका जत 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 का है. जत का है प्रॉपर. मालिक ना मालिक धर्माना सिद्धनवर प्रदर्शन केलं आहे. मोबाईल नंबर आहे. नंबर ऑप्शन डबल 760 7760 92 92 5443 5443. ये तिकोंडी राजा लाईन आहे, डफळापूर माने लाईन आहे. हाँ दापड़ापुर तक जत डफळापूर. हा डफळापूरचे माने जे आहेत ज्यांच्याकडं मला वाटते दोन्ही लाईनचे ओळ आहेत, सिद्धापूर आणि तिकोंडी राजा लाईनचे, त्या लाईनचाच दिसतोय हा जवळजवळ. याच्या शरीराची ठेवण तर तिकोंडी राजा लाईनच्या सारखीच दिसते. तिकोंडी राजा लाईन बऱ्यापैकी ह्या पाठीमागच्या नक्यावरून ओळखू येते. कारण ह्या उंदर नक्कीच्या मध्ये आणि दोन्ही नक्यांच्या मध्ये अंतर असते. आणि बरेचसे तिकोंडी राजा लाईन किंवा ते सिद्धापूर खाणीचे जे उंदर नक्की व खालच्या नक्कीच्या मध्ये जे अंतर आहे ते नक्की सरळ असते. हे जरा तिरकी राहते बघा, तिरकी राहते. आणि सिद्धापूर खान जे आहे त्याची अशी सरळ राहते घोड्यासारखी. बघा हे पुढचा पाय आहे, अशी सिद्धापूर खानीच्या खोंडांची जवळजवळ बाहेर पाठीमागच्या नका राहतात ताटी एकदम. शरीराची ठेवण बघा, भोवरा जिथले तिथे वशीन. कानाची ठेवण बघा, छोटे कान. शिंगाची ठेवण, नागपुडी. नागपुडीच्या आकार वेगवेगळे राहतात. कधीही पहा, जवार खिल्लार मध्ये आणि काजळी खिल्लार मध्ये पण 2 प्रकारच्या नागपुड्या राहतात. आणि कोशा खिल्लार मध्ये पण वेगवेगळ्या नागपुड्या राहतात.
कपाळाची ठेवण पण वेगवेगळी राहते प्रत्येक लाईनची. काहींना खड्डा असतोय, काहींना उभार असतोय. बदामी कलरचे गुलाबी डोळे आहेत त्याचे, जवळजवळ गुलाबी कान, बदामी कलरचे. मोकळे आहेत अजून शेड, अजून एवढे म्हणावे एवढे आले नाहीत. जे दूरचे आहेत ते थोडे जवळ आले असतील, व जे जवळचे आहेत ते तास, 1.5-2 तासाच्या अंतरावरचे येतील. माझ्या मते 1.5-2 वाजेपर्यंत सर्व येतील. पाहू शकता खोंड, आदत खोंड आहे जव्हार किल्लार मध्ये. नक्या गुलाबी जव्हार किंवा बदामी म्हणू शकताय. गुलाबी नाक, गुलाबी डोळे, शिंग सुद्धा गुलाबी आहेत बदामी कलरचे. कानाची ठेवण गुलाबी कलरची. नक्या सुद्धा गुलाबी आहेत, पाहू शकता तुम्ही. या भागात माती गुलाबी, दगड गुलाबी, लोकांचा कलर सुद्धा गुलाबी बदामी कलर, आणि जनावरांचा कलर सुद्धा त्याच्याप्रमाणेच आहे. या जनावरांना महाराष्ट्रामध्ये जी पांढरीची माती असते किंवा मुरमाची माती म्हणतो आपण, त्या मातीमध्ये यांना जखमा होतात. त्या मातीपासून व ह्या जखमा लवकर बऱ्या होत नाही, असं आपल्या भागात ह्या जनावरांना होता. आपल्याकडे काजळी खिल्लार किंवा कोसा खिल्लार चालतो, रफ अँड टफ. त्याची गळवण बघू शकताय. अक्युरेट नाव सावळगी, जमखंडी तालुका, चिन्नप्पा शिवप्पा जमखंडी. जमखंडी तालुका, जमखंडी जमखंडी, जिल्हा बागलकोट. मोबाईल नंबर, वयस वयस्సు 15. मराठी मराठी नाही, हिंदी. नंबर हां 89 70 78 35 22. वयस 18 महिने. कुठल्या ओळूच आहे आप्पा? हां मेंढीगिरी. मेंढीगिरी. मेंढीगिरी कोणाचा? सागर. आडनाव नाव सागर. आडनाव माहित नाही. मेंढीगिरीच्या बैलाचा आहे. मेंढीगिरीच्या बैलाचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. मेंढीगिरीला पांढरा शुभ्र खिल्लार बैल आहे, त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे जत यात्रेमध्ये. धन्यवाद मालक. आपण ज्याला जव्हार म्हणतो आपल्या भागात किंवा अमृत महल पैकी, इकडे त्याला गुलाबी गाजरा म्हणतात. बदामी कलरचे गुलाबी असे कान, शिंग, नक्या, नाक. पुणे भागात किंवा ड्राय एरियात, जास्त उष्णता असणाऱ्या एरियात जर अशी बैल बघितली, गायी बैल, तर त्यांना त्वचा विकार किंवा त्वचेला जखम होणे किंवा नक्याला जखम होणे, कारण या पांढरीची माती किंवा मुरमाची जमीन जी असते ना, त्याच्यामुळे अशा ह्या जनावरांना जखमा होतात. बघ, कधी बी तुम्ही पाहिलं असेल.
सुंदर जनावर आहे. बरगुडी तालुका तालुकिंडी जिल्हा बिजापूर. नाव मालक मला सोमलिंग महादेव बिरादार साकीन बरगुडी. सोमलिंग महादेव बिराजदार. मोबाईल नंबर 9663 9663 88 595. 595. वय काय आहे? वय दोन आहे. दोन दाते. दोन दाते. याचं वडील कुठला होता? मराठी येत नाही हो, कन्नड आहे का? अप्पा त्यांना काय आठवत नाही. हा घेतलेला आहे. धन्यवाद. हा कोशामध्ये कोसा किल्लार तुमचं आहे? मालक हे सर रोहन कामण्णा कदाडी. रोहन कामण्णा कदाडे. ऊरू कंकणवाडी. तालुका रायबाग जिल्हा बेळगाव. मोबाईल नंबर 9148554268. दात दोन दात, चार दात, दोन दात. अप्पा विजापूर. वडील माहित नाही म्हणतात. विजापूरकडचे आहेत. पाहू शकता मगाशी जे नाक्या दाखवल्या तिकोंडी राजा लाईनच्या ते जरा तिरक्या होत्या. ह्याच्या बघा सरळ आहेत. म्हणजे उभा राहताना पाठीमागच्या नाक्याने सरळ उभा राहतात. चौकाला बघू शकताय कसं आहे. पाहू शकता किती रुबाबदार कोंड आहेत. मला कोणत्या गावचा? तालुका किरणगी. मालक नाव? तम्मण्णा सिद्धप्पा नंदगाव. हा तम्मण्णा सिद्धप्पा नंदगाव. गाव किरणगी. तालुका हातनी जिल्हा बेळगाव. अप्पा केलसंग पप्पू मोरे केलसंग यांच्या वळूचा आहे. मोठा की छोटा? मोठ्या वळूचा. मराठी जरा दोड्डा. हा केलसंग पप्पू मोरे यांच्या मोठ्या वळूचा आहे. खूप मोठा वळू आहे. त्याची खूप मोठी पैदास पडते. तर आईगळी यात्रेत आपण त्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत भरपूर. त्यांची मुलाखत ही आहे. आणि फरतडवाडी तालुका हातनी जिल्हा बेळगाव त्यांच्याही वळूची आपण मुलाखत दिलेली आहे. मोबाईल नंबर द्या. 9731313273 किती दात आहे? आदत आहे. पाहू शकता दात लावलेला नाही. आदत खोंड आहे. सुंदर आखीव पैदास आहे. पप्पू मोरे यांच्या वळूची तेलसंग येथील मोठ्या वळूची सर्वांनी पैदास करून घ्यावी. खूप सुंदर मोठ्या मापाची पैदास पडते. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.